हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूप बोरिंग होता. म्हणजे घरची कामं तर रोजचीच असतात, सगळीच मुलांचं सांभाळणं वगैरे घरातल्या सगळ्या गोष्टी त्या आता कराव्याच लागतात, कितीही बोरिंग दिवस असला तरीसुद्धा. तर म्हटलं चला यालाच ना आपला आजचा कंटेंट बनवूया आणि तुमच्यासोबत छान असं माझं ज्वेलरीचं कलेक्शन जे आहे ते शेअर करूया. तर तुम्हाला ना माझ्या ज्वेलरीमधल्या काही जे नेकलेसेस वगैरे आहेत, नेकपीस वगैरे तर ते दाखवणार आहे आणि त्यातला हा सगळ्यात फेवरेट आहे माझा. ती म्हणजे पारंपरिक चिंचपेटी आणि मोत्याची आहे ऑफकोर्स, त्यामुळे सगळ्यांनाच आवडते. मोत्याचे दागिने ना पहिल्यापासून म्हणजे पारंपरिक पद्धतीचे दागिने पहिल्यापासून मला प्रचंड आवडतात. म्हणजे एक अट्रॅक्शनच आहे. त्यामुळे मी ना ही चिंचपेटी घेतली होती आणि आता हिला ना 3 ते 4 वर्ष झाली घेऊन. त्यानंतर सगळ्यांना आवडणारा हा कोल्हापुरी साज, जो मी कोल्हापूरमधूनच आणला होता आणि मी बरं का मायक्रो पॉलिश आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा घेतलेला आहे. त्यामुळे ना हा लाँग लास्टिंग चालणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा पालखीला मी गावी गेलो होतो, त्यावेळेला मी ना हा वेअर केला होता पहिल्यांदा. मला खरंच खूप आवडला आणि खूप छान दिसतो हा सगळ्यांवरतीच. ट्रेडिशनल वेअर म्हणून ना खूपच सुंदर याचा यूज होतो आणि मला हा प्रचंड आवडतो आणि ते ऑफकोर्स कोल्हापूरवरून आणला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ना ओरिजिनल जे व्हर्जन आहे ना तेच आहे. त्यानंतरचा हा तिसरा नेकलेस जो सध्या सध्या नाही म्हणता येणार, काही महिन्यापूर्वी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होता. अर्धचंद्राचं असं नेकलेसचं हे नेकपीस आहे आणि खूप छान दिसत होता हा. आणि मी गणपतीच्या वेळेला हा घेतला होता भुलेश्वर मार्केटवरून आणि त्यावेळेला मी वेअरही केला होता. जर मला फोटो मिळाले ना तर मी ते साईडला लावेनसुद्धा. त्यानंतर सगळ्यांकडे असली पाहिजे अशी ही ठुशी. ठुशीमध्ये खूप वेगवेगळे व्हर्जन आहेत, तर ही थोडी डिफरंट वाटली मला, त्यामुळे मग मी ती घेतली होती आणि हिलासुद्धा बरीच वर्ष झाली. त्यानंतर हा रिसंटली घेतलेला नेकपीस म्हणजे पेंडंटवाला आणि हा सुद्धा खूप सुंदर आहे. एका लग्नामध्ये मी वेअर केला होता. त्याचे फोटोज मी इथे ॲड करेन साईडला आणि खूप सुंदर नेकपीस आहे आणि ह्याची पॉलिशसुद्धा ना छान अशी पॉलिश आहे, मायक्रो पॉलिश. मायक्रो पॉलिशमधली ज्वेलरी काय होते ना, खराब होत नाही लवकर. त्यानंतरचा हा एक भुलेश्वरवरून घेतलेला नेकलेस म्हणजे मोत्याचंच आहे ॲक्च्युली आणि खाली मीनाकारी केलेले त्याला पेंडन आहे आणि तसेच मीनाकारी केलेले इयरिंगसुद्धा आहेत. तर हा सुद्धा नेकलेस ना खूप छान दिसतो बऱ्याच गोष्टींवरती, म्हणजे साडीवरती, ड्रेसेसवरती आणि मी खूप वेळा वेअर केलेला आहे आणि मला खूप आवडतो. त्यानंतर हा गेल्या वर्षी ना नवरात्रीच्या जस्ट आधी मी ना हा लक्ष्मी पेंडनवाली जी माळा आहे तर ती घेतली होती आणि ही सुद्धा ना मस्त अशी मॅट फिनिशिंगमध्ये आहे. खूप सुंदर आहे आणि मी जेव्हा नवरात्रीमध्ये कोल्हापूरला गेली होती दर्शनासाठी, त्यावेळेला साडीवरती मी ही वेअर केली होती आणि खरं सांगते ना लूक माझा ना इतका चेंज झाला होता ना, खूप सुंदर आहे. मॅट फिनिश असल्यामुळे ना लूक छानच दिसतो आणि ऑफकोर्स पॅन्डन आहे लक्ष्मीचं, त्याच्यामुळे ते सुंदरच आहे माझ्यासाठी. तर जवळून तुम्हाला दाखवते थोडं. खूप सुंदर असं पॅन्डन आहे आणि ग्रीन शेड आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ती बऱ्याच गोष्टींवरती छान जाते माळ. त्यानंतर हा गळ्यालागत एक अजून एक नेकलेस जो मी क्रॉफर मार्केटवरूनच आणला होता, म्हणजे भुलेश्वरवरून आणि हा सुद्धा खूप सुंदर दिसतो. खूप कमी वेळा मी ह्याला वेअर केलेला आहे आणि याचे इयरिंग जे आहेत ना ते हे अशा प्रकारचे आहेत आणि हा सुद्धा मॅट फिनिशमध्ये आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा बऱ्याच गोष्टींवरती जातो. त्यानंतर सगळ्यात सुंदर हा नेकलेस म्हणजे मी कोल्हापूरवरून आणला होता. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं होतं मी 2000 आय थिंक 23 की 22ला जेव्हा मी तिरुपती बालाजीला गेली होती आणि त्यानंतर कोल्हापूरला मी दर्शनाला गेलो. त्यावेळेला हा नेकलेस मी तिथून घेतला होता. म्हणजे कोल्हापुरी साजसुद्धा घेतला होता आणि हा पण वेगवेगळ्या शॉपमधून. हा जो आहे तो मी मंदिराच्या जवळ जे शॉप असतात ना तिथून घेतला होता आणि कोल्हापुरी साज जो आहे तो बाहेर मार्केटमधून. तर हा सुद्धा खूप सुंदर आहे, अति सुंदर आहे, म्हणजे मी सांगू नाही शकत इतका सुंदर आहे आणि खूप वेळा वेअर केलेला आहे. ह्याचे इयरिंगसुद्धा अशा प्रकारचे आहेत. अगदी ना गोल्ड लूक देतो आणि कधी कोणाला वाटणारच नाही की हा नकली आहे, म्हणजे असली नेकलेस नाही, इतका सुंदर आहे तो आणि अजिबात कलर वगैरे कुठे गेला नाही. खूप वेळा वेअर केलेला आहे. त्यानंतर हा एक अजून नेकलेस डायमंडमध्येच मॅट फिनिशमध्ये जो मी माझ्या एका फ्रेंडच्या लग्नासाठी घेतला होता. म्हणजे काय म्हणतात त्याला, मी तेव्हा त्यावेळेला ना अनारकली अनारकली नाही आय थिंक मी चनिया चोली घातली होती. त्यावेळेला मी त्याच्यावरती म्हणजे घागरा चोळी घातली होती, त्याच्यावरती हा वेअर केला होता. अतिशय सुंदर आहे. त्यातला एक डायमंड पडलेला आहे. पण आता बघू डायमंड मी जो आहे तो रिप्लेस करणार आहे. मला
प्रचंड आवडतो. त्यानंतर ही अशी एक सुंदर माळा, हा काही जास्त कॉस्टली नाही आहे, पण तरीसुद्धा ना ह्याची क्वालिटी चांगली आहे, कलरही गेलेला नाही आहे आणि खूप साऱ्या ड्रेसेसवरती, साड्यांवरतीसुद्धा जातो. मलासुद्धा हा प्रचंड आवडतो. त्यानंतर अजून हा एक मोत्यांचाच आहे, साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये. हा सुद्धा खूप छान दिसतो. खूप कमी वेळा, म्हणजे मला वाटतं हार्डली मी एखाद वेळा घातला असेल. तर हे नेकलेसेस दाखवत होते तुम्हाला आणि त्यानंतर मग ना बेल जी आहे ती वाजली दरवाजाची. बाहेर गेली तर कोणी आलं होतं भेटायला. सो त्यामुळे मग थोडा वेळ गेला. नंतर म्हटलं चला आता खूप उशिरी झाला होता. तर मग पुढे मी काही शूट पण केलं नाही. म्हणजे नेकलेसेस दाखवायचे माझे अर्धवटच राहिले. पुन्हा केव्हा तरी बाकीचे राहिलेले असेल ते दाखवेन मी. तर इथे प्रज्ञासुद्धा आला होता मग नंतर थोड्या वेळाने. तर इथे आता मी काय केलं आहे, मला जे हे ड्रम क्लीन आहे ना ते करून घ्यायचं होतं ड्रम क्लीनर टाकून. तर मी ड्रम क्लीनर जी पावडर आहे ना ऑनलाईनच मागवली होती, तर ती मी टाकून घेतली आणि लाँग सायकलला टाकून देणार आहे मी. वॉशिंग मशीन म्हणजे लाँग सायकल लावणार आहे. म्हणजे एका साईडला माझी मशीन होऊन जाईल, कारण महिन्यातून एकदा तरी ना ड्रम क्लीनर वापरला पाहिजे, तरच ती मशीन व्यवस्थित राहते तुमची वर्किंगमध्ये. देवांची मस्त संध्याकाळी पूजा करून घेतली, म्हणजे दिवाबत्ती करून घेतला. त्यानंतर स्वयंपाकाला वगैरे लागले ना. जसं मी म्हटलं की आज खरंच बोरिंग दिवस होता, त्याच्यामुळे मी फार काही शूट करायच्या भानगडीतच पडली नाही आज. आणि तुमच्यासुद्धा सोबत हे असं होत असेल, रिलेटेबल असेल ऑफकोर्स, कारण रोज दिवस चांगला, एक्सायटेड, खूप छान आनंदी असं जाईलच असं नाही. एखादा दिवस हिरमुसल्यासारखं वाटतं, एखादा दिवस बोरिंग वाटतोच आपल्याला. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं नको आज. आणि लोलोला इथे थोडंसं ना खोकला झाला होता, त्यामुळे इथे काढा बनवला मी त्याला मस्त असा आणि त्याला आता पियायला देत होती, कारण जेवण वगैरे आवरलं होतं. फक्त आता फ्रीजमध्ये थोडं राहिलेलं जेवण ठेवायचं होतं आणि मग झोपी जायचं होतं. आणि इथे मी काढा बनवून घेतला आणि त्याला देत होती. तेवढ्यात काय झालं, मिस्टरसुद्धा आले आणि कॅमेरा ऑन होता, त्यांना माहितीच नव्हतं. मोस्टली कॅमेरासमोर ते यायला मागत नाहीत, कारण कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत, त्याच्यामुळे ते येत नाहीत. पण इथे ना कॅमेरा ऑन होता आणि त्यांना माहितीच नव्हतं आणि त्यामुळे मग ती क्लिपसुद्धा तशीच ठेवलेली आहे. तर इकडे मी त्यांना सांगत होती की मी काढा बनवला आहे, तो फक्त लोलाला द्या, कारण लोला खूप नाटक करतो काढा पिताना आणि त्याचा पप्पा बरोबर त्याला गोड बोलून पाजत असतो. तर त्याला दिला. इथे माझी मशीन जी होती तीसुद्धा झाली होती कंप्लीट. म्हणजे खूप आधीच झाली होती, पण म्हटलं थोडं क्लीन करायचं राहून गेलं होतं, तर ते मी आता क्लीन करायला घेतलेलं आहे. आतलं हे जे ड्रम क्लीनरचं ज्या इकडे जे असतं ना, काय म्हणतात त्याला, नेट असतं, ॲक्च्युली मला ह्याला शब्द नाही आठवत आहे आता. तर ते सुद्धा मी इथे क्लीन करायला घेतलेलं आहे आणि हे क्लीन करणंसुद्धा गरजेचं. हे तर तुम्हाला ना आठवडा किंवा 3-4 दिवसांनी तरी क्लीन करायचं आहे, कारण धागे वगैरे जे काय असतं ना, डर्ट जे असते ना, तर ती या भांड्यामध्ये जाऊन अडकते आणि हे वेळोवेळी क्लीन केलं तर तुमच्या भांड्यांवरती ना जे तुम्हाला अशा गाठी वगैरे दिसतात किंवा घाण दिसते ना, वाईट दिसतात, पॅचेस वगैरे, तर ते दिसत नाहीत, कारण हे क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ते क्लीन करून घेतलं. फ्रीज वगैरेसुद्धा वॉशिंग मशीनसुद्धा साफ करून घेतली. आज बोलताना खूपच गडबड होते आहे, कारण थोडंसं गडबडीतच व्हॉईस ओव्हर करत आहे मी, त्याचमुळे. आणि त्याच्यानंतर मग ना थोडं मसाले वगैरे मला मसालेदानीमध्ये भरायचे होते, मसाल्याच्या डब्यात म्हणजे. तर ते सुद्धा भरून घेतलं, म्हणजे सकाळी जास्त गडबड होऊ नये. बऱ्यापैकी मसाले संपले होते, 1-2 राई जिरं वगैरे राहिलं होतं, ते काढून मग हे क्लीन करून घेतलं होतं. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता हे फील करून घेऊया आधी, म्हणजे सकाळी गडबड होणार नाही. थोडेच मसाले मी आता ह्याच्यात भरलेले आहेत, कारण गेल्या वेळी भरपूर मसाले भरले होते ना दाबून, तर थोडं सांडलं गेलं होतं. आणि आता टिश्यू पेपर मला सापडत नव्हता, त्यामुळे मी ते खाली टाकला नाही आहे. पण मला सकाळी सापडला की मग याच्यामध्ये टाकून देईन टिश्यू पेपर मी. आणि आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा नवीन एव्हरयूथचा जो मी ना टॅन रिमूव्हल आणला होता. खरं तर आधीच आला असेल, पण माझ्या नजरेसनं हा पहिल्यांदा आला होता काल. आणि मग मी घेऊन आली ती, कारण खूप दिवस झाले मी पार्लरला पण गेली नव्हती. ऑलमोस्ट 2 महिने होत आले पार्लरला गेली नाही मी. त्यामुळे म्हटलं चला टॅन झालेली होती स्किन थोडी, तर ती आपण टॅन रिमूव्ह करून घेऊया, थोडं छान वाटेल आपल्यालाही. आणि मग त्याच्यासाठीच ना मी हेअरबँड जो आहे तो लावून घेतला. पहिला फेस वॉश करून घेतला आणि त्यानंतर हे लावलं. आणि ह्याचं ना ॲप्लिकेशन खूप छान आहे, म्हणजे खूप सॉफ्ट आहे, क्ले टाईप बोलतात ना, मास्क तसा आहे हा. आणि माझ्या चेहऱ्याला लावून बराचसा उरलासुद्धा हा, इतका छान तो बसला गेला. आणि जेव्हा क्लेसारखे मास्क लावता ना तुम्ही, तर ते खूप जास्त ड्राय होऊन द्यायचे नाहीत. नाहीतर ज्यांची स्किन ड्राय असते ना, त्यांची स्किन अजून जास्त ड्राय होते. आणि थंडीमध्ये तर बिलकुल वापरायचा नाही. माझी स्किन ड्राय आहे, त्यामुळे मला थोडी काळजी घ्यावी लागते. अगदी मास्क सुकेपर्यंत मी ठेवत नाही. थोडंसं म्हणजे सुकायला आल्यानंतरच लगेच वॉश करून घेते मी, नाहीतर मग स्किन खूप जास्त ड्राय होते. आणि हे लावल्यानंतर ना थोडं मॉइश्चरायझर पण लावून घ्यायचं चेहऱ्याला नंतर, म्हणजे स्किन जी आहे ना ड्राय होत नाही, सॉफ्ट राहते.
म्हणजे सॉफ्ट राहते आणि ही ते आता जे ॲप्लिकेशन आहे ते करून घेते. तुम्ही बघू शकता हातानेच केले मी. अगदी स्मूथली झालं आणि थोडंसं त्याच्यामध्ये उरलं होतं. तर म्हटलं आता हे ठेवून देऊया फ्रिजमध्ये. म्हणजे उद्या मी ना पेडिक्युअर वगैरे करायचा विचार करते, तर तेव्हा मी हे यूज करेन तिथे. आणि आता माझं जे मांस होतं ना बऱ्यापैकी सुकलं होतं. फक्त जे माथ्यावरती लावलं होतं ना, ते जरा जास्त ड्राय झालं होतं. पण बाकीचं जे होतं ना, ते इतकं ड्राय नव्हतं झालेलं, म्हणजे सुकत आलेलं. तर ते म्हटलं चला काढून घेऊया आपण ह्या स्पंजने. मी फटाफट हे क्लीन करून घेतलं आणि आता लोलो माझी वाट बघत होता, कारण तो झोपला नव्हता. त्याचं असं असतं, की मी त्याच्याजवळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्याला झोपायचं नसतं. आणि मी ते फेस पण वॉश करून घेतला. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी टॅन जो आहे तो रिमूव्ह झालेला आहे. पिगमेंटेशनचा त्रास आहे मला, म्हणजे पिगमेंटेशन आलेलं आहे आफ्टर डिलिव्हरी. सो ते माझ्या फेसवर दिसतं आणि त्याच्यामुळेच थोडीफार अशी काळजी घेतली ना, की ते थोडंसं लाईट राहतं. नाहीतर काय होतं, काळजी नाही ना घेतली अजिबात, तर ते खूप असं डार्क दिसायला लागतं. आता बघा हे थोडंसं शायनिंग मारत होती मी कॅमेऱ्यासमोर. म्हटलं चला, आणि तोपर्यंत इथे लोलो आला माझी शायनिंग बघून आणि त्याला पण आता तसंच करायचं होतं. आणि तो बघा कॅमेऱ्यामध्ये किती, आता तो इतका फ्रेंडली झाला ना, कॅमेरा फ्रेंडली, की त्याला काहीच असं वाटत नाही. तो माझ्यासमोर येतो. तसं प्रज्ञय नाही. प्रज्ञय थोडासा शाय आहे. कॅमेऱ्यासमोर पटकन यायला मागत नाही आणि तो म्हणतो पण मम्मी मला नको दाखवूस वगैरे. तर असा होता आजचा बोरिंग डे. की कसा वाटला मला नक्की सांगा. कलेक्शनही कसं वाटलं तुम्हाला ते सुद्धा सांगा. चला बाय.